नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या काही वर्षांमध्ये मालवण परिसरातील तारकर्ली हे ठिकाण पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालं आहे. सुनामी ज्यावेळेस आली त्यावेळेस समुद्राचा काही भाग वर उचलला गेला आणि त्यामुळे या ठिकाणी एक आयलंड तयार झालं. अत्यंत छोटं जरी असलं तरी हे आयलंड देखील आता लोकांमध्ये चांगलंच लोकप्रिय झालं आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स होत असल्या कारणाने नागरिकांना या वॉटर स्पोर्ट्सचं देखील मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्ली हे गाव येतं. तारकर्ली देवबाग हा जवळपास 14 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. अत्यंत निसर्गरम्य अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. जवळपास ठाणे शहरापासून 440 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. बाय रोड पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 12 तास लागतात. मात्र कोकण रेल्वेने कुडाळ या रेल्वे स्थानकावर उतरून आपण तारकर्लीपर्यंत पोहोचू शकतो. तारकर्लीमध्ये शिरताच आपल्याला निसर्गाचा अप्रतिम असा ठेवा या ठिकाणी अनुभवायला मिळतो. अगदी 13 वर्षांचा पर्यटकीय इतिहास या गावाला आहे. मात्र आज महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. पर्यटक येत असल्याकारणाने या गावाची देखील चांगली समृद्धी झाली आहे. गावकरी देखील अत्यंत अदबीने पर्यटकांचं स्वागत करताना या ठिकाणी दिसून येत असतात. प्रचंड सुंदर अशा प्रकारचा समुद्रकिनारा, त्याचप्रमाणे बॅकवॉटर्स, यामुळे हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर, अतिशय देखणा असा झाला आहे. या ठिकाणी डॉल्फिनचं दर्शन आपल्याला होतं. त्यामुळे तो देखील एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा USP तारकर्लीच्या संदर्भात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळच स्कुबा डायव्हिंग होत असल्याकारणाने सगळ्यांचाच तो आकर्षणाचा केंद्रबिंदू होतो. समुद्रामध्ये पॅरासेलिंग देखील आपण करू शकतो. त्यामुळे ज्यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची हौस आहे त्यांच्यासाठी देखील तारकर्ली हे ड्रीम डेस्टिनेशन ठरू शकतं. एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं आणि विशेषतः कोकणातलं हे ठिकाण सगळ्यांनाच चांगलंच खुणावू लागलं आहे. आम्हीसुद्धा नुकत्याच या पर्यटन स्थळाला भेट दिली आणि 3 दिवस अक्षरशः समुद्राच्या सान्निध्यामध्ये घालवल्यानंतर एक प्रकारचा वेगळाच फ्रेशनेस या ठिकाणी आपल्याला जाणवू लागतो. ज्यांना पर्यटनाची हौस आहे, ज्यांना थ्रिलिंग स्पोर्ट्सची हौस आहे आणि ज्यांना समुद्र आवडतो अशांनी तारकर्लीला निश्चितपणे भेट द्यायला हवी. सनातन संस्थेचे संस्थापक श्री जयंत आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. जयंत आठवले यांच्या वयाला 18 मे रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये हिंदू राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात मंदिर स्वच्छता अभियान, फलक प्रसिद्धी, हिंदू राष्ट्रासंबंधीच्या विचारांचे फ्लेक्स लावणे, व्याख्याने, ग्रंथालयात हिंदू राष्ट्रसंबंधींचे ग्रंथ ठेवण्याच्या बाबतच्या भेटी तसंच ग्रंथ वितरणाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसंच कल्याण येथे हिंदू एकता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस 19 संघटना या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं यावेळेस हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगण्यात आलं. सर्वत्र व सर्व ठिकाणी धर्मशिक्षण वर्ग, हजारो ठिकाणी सभा, हिंदू धर्मजागृती सभा, त्याचप्रमाणे व्याख्यानं, प्रवचनं तर आयोजित केली जात आहेत. त्याशिवाय हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने शौर्य जागरण तसेच आरोग्य शिबिरं व ठिकठिकाणी आम्ही धर्म व राष्ट्र या संदर्भात जे जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या अंतर्गत, माहितीच्या अंतर्गत भ्रष्टाचार निर्मूलन ही सुद्धा आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन तसंच ठाणे उत्पादकता संघटना यांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शिकाऊ उमेदवारांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उद्योगाभिमुख सुधारित योजनांची माहिती देण्यासाठी प्रथमच ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 17 मे रोजी
3 वाजता TMA हॉल येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बोर्ड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय हे या संपूर्ण कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांना ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम नगरसेवकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांना विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांना श्री सुरेंद्रजी उपाध्याय यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांना श्री सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Swift and fast, cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप. ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ. Just tap the tab of ट्रांज़ैप ऐप and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये ट्रांज़ैप, just like a finger snap. ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप ऐप. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. गेल्या साधारणपणे 4 ते 5 दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने फेरीवाल्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ठाणे स्थानक, स्टेशन रोड, गोखले रोड, शिवाजी पथ, त्याचप्रमाणे जांभळी नाका भागामध्ये फेरीवाल्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई होत असताना अनेक ठिकाणी बेदरकारपणे वाहनं उभी केल्याचं चित्र महानगरपालिका प्रशासनाला बघायला मिळालं. त्यानंतर आता अशा पद्धतीने अनधिकृतरित्या पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर जबरदस्त कारवाई करा असे आदेशच महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत. साधारणपणे 4 ते 5 दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील विविध भागांमध्ये कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असताना अनेक ठिकाणी बेदरकारपणे वाहनं उभी केल्याचं चित्र बघायला मिळतं. त्याच्यामुळे रुंद आणि प्रशस्त रस्ते असून देखील ठाणेकर नागरिकांना अवघड वाट काढावी लागते असं चित्र देखील बघायला मिळतं. त्यामुळेच आता अनधिकृतरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर जबर दंड बसवा, त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करा असे आदेशच महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी वाहतूक विभागाला दिले आहेत. जे इस्पितळामध्ये नोकरी लावतो अशा प्रकारचं आमिष दाखवून एका कुटुंबाला गंडा घातल्याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी शकुंतला रोकडे आणि अजय वाघेला या दोघांना अटक केली आहे.
मुंबईतील जे रुग्णालयामध्ये नोकरी लावून देतो अशा प्रकारचं आमिष अजय वाघेला आणि शकुंतला रोकडे यांनी दाखवलं होतं। त्याप्रमाणे हिंदूराव नागरे यांनी त्यांच्या 3 मुलांसाठी पैसे त्यांच्याकडे दिले होते, मात्र पैसे देऊन देखील कुठल्याही प्रकारची नोकरी न लागल्या कारणाने हिंदूराव नागरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती। या प्रकरणी शकुंतला रोकडे आणि अजय वाघेला यांना पोलिसांनी अटक केली आहे। घोडबंदर पट्ट्यातील केमिकल झोनमधून ग्रामस्थांना वगळा अशा प्रकारची मागणी ज्येष्ठ नगरसेवक श्री देवराम भोईर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे। आगामी 20 तारखेला ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे। या सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम श्री देवराम भोईर यांनी केलं आहे। 1988-89 साली या परिसरातील 13 केमिकल कंपन्यांच्या परिसरामध्ये बांधकामं होऊ नये याकरता राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी केमिकल झोन टाकण्यात आला होता। त्यामुळे बाळकुम, ढोकाळी, कोलछेत, माजीवडा, मनोरमानगर, आझादनगर, वाघवीळ या भागातील ग्रामस्थांना आपल्या स्वतःच्या घराचा विकास करणं देखील आता अत्यंत अवघड झालं आहे। त्यामुळे भूमिपुत्रांना एक न्याय आणि बिल्डरांना मात्र वेगळा न्याय, हा कसला न्याय अशा प्रकारचा सवाल श्री देवराम भोईर यांनी केला आहे। या संदर्भात देवराम भोईर यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देखील दिला होता। त्यामुळे केमिकल झोनची मर्यादा 1000 मीटरवरून 100 मीटरपर्यंत आली होती। मात्र या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इमारती निर्माण झाल्या, मात्र मंजुरी घेताना केमिकल झोनची अट बिल्डरांना शिथिल केली जाते। ग्रामस्थांच्या घरावरील अनधिकृत बांधकामाचा शिक्का मात्र काढला जात नसल्याची खंत श्री देवराम भोईर यांनी व्यक्त केली आहे। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काल नाले सफाईच्या कामांची पाहणी केली। यावेळेस नाले सफाईच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे। ठाणे शहरामध्ये सुमारे 132 किलोमीटर लांबीचे 13 मोठे आणि 300 छोटे नाले असून दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामाची सुरुवात यापूर्वीच करण्यात आली आहे। नाले सफाईची कामं विविध 65 ठेकेदारांना देण्यात आली आहे। या कामांसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार आहे। आत्तापर्यंत जवळपास 40% नाले सफाईची कामं पूर्ण झाली असून उर्वरित कामं 5 जून 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। बाहुबली या चित्रपटाने सध्या संपूर्ण देशभरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। बाहुबली 1 आणि त्यानंतर बाहुबली द कन्क्लुजन हा सिनेमा 2 आठवड्यांपूर्वी रिलीज झाला। 2 आठवड्यापूर्वी रिलीज झाल्यानंतर आजही
तिकीट बारीवर बाहुबलीने आपला चमत्कार तसाच कायम राखला आहे. जवळपास 250 कोटी रुपये खर्च करून राजामौली यांनी या चित्रपटाचं स्वप्न बघितलं आणि बघता बघता हे स्वप्न साकार देखील झालं. ज्यावेळेस बाहुबली 2 रिलीज झाला त्यावेळेस कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा सवाल प्रत्येकाच्या मनात होता आणि त्यामुळेच या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या तिकीट बारीवर आपल्याला बघायला मिळाल्या. त्यापाठोपाठ आलेला सरकार 3 हा चित्रपट बाहुबलीमुळे अक्षरशः कोमेजला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. संपूर्ण जगभरात 9,000 स्क्रीन्सवर बाहुबली रिलीज झाला आणि जवळपास 1440 कोटी रुपयांच्या उत्पन्नापर्यंत या चित्रपटाने मजल मारली आहे. नुकताच आलेल्या आमिर खानच्या दंगलला देखील त्याने मागे टाकलेला आहे. एकंदरीतच ॲनिमेशनचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर, VFXचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर हे बाहुबलीचं वैशिष्ट्य जरी असलं तरी या संपूर्ण टीमने जे काही काम केलेलं आहे त्याला दाद देण्यासाठीच मराठी प्रेक्षक त्याचप्रमाणे भारतीय प्रेक्षक तिकीट बारीवर येत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बाहुबली सध्या 1440 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. मात्र अद्यापही प्रेक्षक तिकीट बारीवरून हलायला तयार नाहीत. त्यामुळे 2000 कोटींचा पल्ला हा चित्रपट सहज गाठेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.